ठाण्यामधली एक ब्रेकिंग बातमी आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिंदेंवर घणाघात केलेला आहे। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वनमंत्री गणेश नाईक म्हणालेले आहेत आणि त्यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग एक प्रकारे फुंकलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेमध्ये आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्याकरता रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल आणि त्याकरता तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना केली। ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनाच डिवचण्यात आलं आणि तेही मित्रपक्ष भाजपचे असलेले वनमंत्री गणेश नाईक यांनी। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल।